अध्यक्षासाठी आपण फॉर्म भरलं होतं। महायुतीचा भाजपचा एक अर्ज भरला होता, एक अपक्ष भरला होता। वरून आपल्याला सर्वांचे फॉर्म काढून घेण्यासाठी सीएम साहेबांचं आणि बावनकुळे साहेबांचं त्यांनी सांगितली की विनंती केली की आपण पक्षासोबत राहू, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण एकत्र येऊन एका विचाराने एका दिलानं काम करू। त्याच्यासाठी सचिन हुडेना सहकार्य, त्यांच्या पत्नीला स्वाती हुडेना सहकार्य करण्यासाठी मी आज माझा अर्ज अपक्ष असलेलं काढून घेऊन पुन्हा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पक्षाबरोबर काम करण्यासाठी ते केले। त्याच्यामध्ये बनसोडे साहेब आहेत, गोविंद केंद्रे साहेब आहेत, त्याचबरोबर संभाजी भैया आहेत, अभिमन्यू पवार साहेब यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी बसवराज बागबंदे, बसवराज पाटील मुरुमकर या सर्वांच्या विनंतीवरून मी आज अपक्षाचा अर्ज वापस घेतलाय। पुन्हा सर्वांनी मिळून एका ताकदीनं बनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली उदगीरमध्ये आपण पुन्हा एक बार महायुतीचा नगराध्यक्ष म्हणून आपण स्वाती हुडेला निवडून देण्याचा एक निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे। त्याच्यासाठी कोणीही गैरसमज करून घेऊ नये। एखाद्या नाराजीतून आपण फॉर्म भरला होता की आज आपण फॉर्म भर केलं, परत पक्षाच्या सोबत राहून पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया, एवढंच महायुतीला निवडून देऊ, एवढं या प्रसंगी सांगून माझी रजा घेतो। जय हिंद। नेते आदरणीय राजशेखर निटोरे साहेबांनी मोठा त्याग करून स्वाती सचिन हुडे हे भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार, आताच त्यांच्या बोलण्यामधून तुम्ही आपण ऐकला असाल की संपूर्ण पाठिंबा आणि मोठी ताकद लावून युतीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार तरी त्या ठिकाणी केलेला आहे। रात्री आदरणीय सावकारांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचे महाराष्ट्राचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजी पाटील निलंगेकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील साहेब स्वतः त्यांच्या घरी जाऊन पक्षाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितली आणि विनंती त्या ठिकाणी केली। आणि मी या भागाचा आमदार, युतीचा एक घटक म्हणून मी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी विनंती केली। त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज अपक्ष जे उमेदवारी दाखल केले होते ते अपक्ष उमेदवारी त्यांनी माघार घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे मनापासून पहिल्यांदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि तुमच्या माध्यमातून उदगीर मधल्या सर्व जनतेला आव्हान करतो की स्वाती सचिन हुडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं आणि हे विजय करून या उदगीरच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्हाला हे नगरपालिका त्या ठिकाणी आम्हाला ताब्यात पाहिजे। आणि जे जे काही या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करता येईल ते विकास करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्राचा निधी, राज्याचा निधी आणून आम्ही करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आणि परत एकदा राजशेखर निटोरे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सचिन हुडे साहेबांना, त्यांच्या मिसेस स्वाती सचिन हुडेंना त्या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व, राज्य लेवलचं नेतृत्व नक्कीच त्यांचा वरिष्ठ पातळीवरती त्याचा त्या ठिकाणी सन्मान करतील असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि परत एकदा मी युतीचे उमेदवार जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांना आपण निवडून द्यावं अशी नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो। धन्यवाद। माननीय राजेश्वरीजी निटोरे सावकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि आमच्या परिवारामध्ये पुढे परिवारावर विश्वास दाखवून त्यांनी आपला अपक्षाचा उमेदवारी अर्ज वापस घेऊन आम्हाला जो पक्षाला आणि यांना सहकार्य केले त्यांचे मनपूर्वक आभार। व यापुढे आम्ही सर्वजण मिळून एकत्रित
सावकरांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय संजयजी बनसोडे माजी मंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीने ही निवडणूक लढवू आणि सर्वच्या सर्व जागा निवडून आणू ही ग्वाही देतो. धन्यवाद.